आई का केलंस तू असं? मी काही केलेलं नाहीये. आई तू बळजबरीने वसुंधरांना डिवोर्स पेपर्सवर सही करायला लावलंस आणि त्यांना घराबाहेर काढलंस कोणत्या मूर्ख बाबाच्या सांगण्यावरून. तू मूर्खासारखं बोलू नकोस. काय पुरावा आहे तुझ्याकडे? दुर्दैवाने चिनू म्हणून हे सगळं बघितलंय. त्यांनीच मला सांगितलं. आई मी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना त्यांच्या आईची गरज होती का? किती घाबरले असतील ते. आणि त्याच वेळी तू त्यांच्या आईला घरातून हकलून लावलास. भाऊजी प्लीज आईना काहीच बोलू नका. आईने जे काही केलं ना ते तुमच्या भल्यासाठी केलं होतं. जाऊ दे ग. अशा डोळ्यावर पट्टी बांधली. या बाईमुळे तुझा जीव धोक्यात आहे. आकाश जागा हो. आई अगं तू डोळे उघड. तुझे तुला दिसत का नाही? बघ जरा स्वतःकडे. कोण तो भोंदू बाबा? त्यांनी तुझ्या डोक्यात एवढी भीती भरवली की त्या भीती पलीकडे तुझं दुसरं काही दिसतच नाहीये. बाबा तुम्ही मला सांगा, तुम्ही दरवेळेला वसुंधराची बाजू घेता, त्याच्या बाजूने बोलता. माझ्या नकळत जेव्हा वसुंधरांना डिवोर्स पेपरवरती सही करायला भाग पडलं तेव्हा तुम्ही का काही नाही बोललात? तुम्ही कोणीच हे बरोबर केलेलं नाही. अरे पण जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं रे. तुझ्या जीवाची काळजी होती म्हणून केलं. नाहीतर या बाईने आई ह्याच बाईने, या बाईमुळे, या वसुंधरामुळे मी जिवंत आहे आज. यांनी जर मला वेळेत हॉस्पिटलला पोहोचवलं नसतं ना तर मी कदाचित आज गेलो असतो. आणि मुळात यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे हे तुझ्या डोक्यातून काढून टाक आई प्लीज. एनिवे आता सगळं ठीक झालं. आमच्यातले गैरसमज पण आता दूर झालेत. आपण जुनं सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. वसुंधरा या चिनू, मनू, मनी यांच्या आई आहेत आणि माझ्या बायको. आणि आधीसारखे ते परत आपल्यासोबत या घरी राहणार आहेत. तुला कळत नाही आकाश, तू कुठल्या दरीत उडी मारायला चाललायस? तुला कळत नाहीये. असं काही नाही आहे. पण मला खात्री आहे की हळूहळू तुला माझं पॉइंट ऑफ व्ह्यू कळेल. आई तू परत आलीस? आई तुझी किती वाट बघत होतो. काय म्हणालात तुम्ही मला? काय म्हणालात? आई म्हणालात मला? आई म्हणालात? हो आता आम्ही डिसाईड केलंय तुला बनीची आई नाही नुसतं आई म्हणायचं. चालेल ना? तू आमची आई आहेस ना? मी तुमची आईच. तुम्हाला नाही माहिती, तुम्ही मला आई म्हणताय तर मला किती आनंद झाला. ए आई आता आम्हाला सोडून नाही जायचं. आधीच आमची एक आई तेव्हा घरी गेलीये. कधीच नाही जाणार. कधीच नाही जाणार.
एक सेकंड, बनी दादा कुठे? बनी दादा त्याच घरी आहे अजून. पण का? त्याला का नाही आणलं? ते बाळा आमचं अचानक ठरलं ना म्हणून. असं कसं? चल आत्ताच जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. अरे पण आता खूप उशीर झाला बाळा, बनी दादा झोपला असेल. चल ना बाबा प्लीज. ओके ओके डन, जाऊया. चल आकाश आई प्लीज थांबू नकोस, हे होणार आहे. आम्ही जाऊन येतो. वाह, मजा आली आज जेवून. ऐक, झालंय माझं, घेऊन जा. आणि हो, भाजी मस्त झाली होती हा. राजमा म्हणजे राजमा. काय एका रशीवर सुकट टाकल्यासारखं तोंड लटकते तुमचं. जरा हसा ना. हसा जरा. अहो सेलिब्रेशन झालं पाहिजे आज. किती किती आनंदाचा दिवस आहे. त्या नालायक बाईला ह्या माझ्या घरातून कायमचं हकलून लावलंय मी. सेलिब्रेट करायचं, सेलिब्रेट. आज मस्त जेवण बिवण झालंय. आता रात्री जरा लिटिल लिटिल घेऊया आपण. हा घेऊया ना, 2 पेक घेऊया. हो एवढं काय घेऊया, आहे ना आतमध्ये. आईला घाबरता अजून. बरं राहिलं सेलिब्रेशन जाऊ दे. मला तुमच्याशी आता जरा महत्वाचं बोलायचं. मी तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे. कसली माहितीये? माझ्या लेकराची, माझ्या बनीची जबाबदारी. आता तर आजी आजोबा आहात ना तुम्ही, एवढं तुम्ही करूच शकता माझ्यासाठी. हा, नीट काळजी घ्यायची आहे माझ्या मुलाची. चांगले संस्कार करायचे त्याच्यावर. काय शार्दूल, अरे थोडी तरी लाज बाळ. तिचे काही केलंस ना तू, ते बरोबर नाही केलंस. हे ही चूक आहे ना तुला. हा, चल 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 चल, चूक बीक मला सांगू नका. माझ्या चुका काय आहेत ते मला माहिती आहेत. तुम्ही मला शहाणपणे शिकवू नका उगाच. मी जेवढं सांगतोय ना तेवढं ऐका आणि स्वतः मात्र माती खाऊ नका म्हणजे झालं. नाही, मला माहिती आहे ना, चांगला ओळखतो मी तुम्हा दोघांना. मी आता इथून निघून गेलो ना की लगेच माझ्या मागे त्या वसुंधरा शोधायला, माझी वसुंधरा कुठे गेली, माझी वसुंधरा, असं करत जाल तिच्या मागे. हेच करायचं नाहीये, कळलं? नाहीतर मरेपर्यंत बनीचं तोंड सुद्धा बघू देणार नाही तुम्हाला. कळतंय का? आता मी निघतोय, पण उद्या सकाळी येऊन मी माझ्या लेकराला इथून घेऊन जाईन. तोपर्यंत त्याची छान काळजी घ्या. फोन लाव. हो हो, बिचारी इतक्या रात्री कुठे गेली असेल काय नाही. असू काळजी वाटत होती ग. आणि तुम्ही दोघे असे एकत्र. आकाश, हा आकाश का आला इथे? अरे त्यांना आतमध्ये येऊ दे ना, आपण मग बोलू, बसून बोलूया. या या आकाश, या आतमध्ये या. या ना या.
बनी बाळा उठतोस का रे? उठ ना. बघ कोण आलंय. बनी बाबा, चिनू, मनू, सरप्राईज! आई बाबांची बड्डी झाली. खरंच? खरंच. हळू 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 आजूबाजूचे जागे होतील. हळू. खरंच तुमची बत्ती झाली आई? हो झाली. पण आता ओरडू नका हा? आधी घरी जाऊया, मग हवं तेवढं ओरडा. एक मिनिट, घरी म्हणजे आपल्या घरी? हो जायचं ना. तिथे राहायची आणि मग ती गाडी भरून ठेवली आहे. नाही 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 नाही, हे असं नाही होऊ शकत. मला मला भास होतोय का हा आकाश आणि वसुंधरा परत एकत्र? नाही, ते शक्य नाही आहे. आता काय करू मी? झालं ना तुमच्या मनासारखं? आता या आजी आजोबांना पण विसरायचं नाही. हा, डोंट वरी आजी, आता तर आपण फ्रेंड्स झालोय ना. हो ग, या. बाबा, मी तुमची माफी कशी मागू मला हेच कळत नाही. शाकाच्या भरात मी वाटेल तसा वागलो. आय एम रिअली सॉरी. अहो हे काय बोलते तुम्ही आकाशराव? खरं तर माफी आम्ही तुमची मागायला हवी. आमच्यामुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास झाला. शक्य झाल्यास आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. हाय बाबा प्लीज. हो तुम्ही मोठे आहात, काय माफी मागताय? इनफॅक्ट आम्हाला आता हे सगळं विसरून एक नवीन सुरुवात करायची. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. आमचे आशीर्वाद तर नेहमीच तुमच्या बरोबर आहेत. सगळ्या संकटांचा सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळो आणि असेच सदैव सुखात राहा. तुम्ही आनंदात सुखात असणं यापेक्षा आम्हाला दुसरं काय हवं असणार? आकाशराव, वसू, कायम असेच आनंदात राहा, हसत राहा. आणि आकाशराव, काळजी घ्या स्वतःची. नाही म्हणजे वसू आहेच तुमची काळजी घ्यायला, पण तरी सुद्धा बरं, तुम्हाला आता उशीर होईल ना? त्याला निघ्या, मला घरी जायची घाई झाली आहे. चला. हळू 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 हळू. जरा हाय. सुखी राहा. सुखी राहा, आनंदी राहा, हसतमुख राहा सदैव. ये. वसू बाळा, येते बाबा. सांभाळ. वसू बाळा, काळजी घे. हो बाबा, सावकाश. मला तर कळतच नाही, विश्वासच बसत नाही. कसं झालं म्हणजे? आकाशराव एवढे कसे बदलले एकदम? अगं जे काही झालं असेल ते असेल, पण आकाशराव इकडे आले आणि आपली वसू हसत हसत त्यांच्याबरोबर आपल्या घरी गेली.
काय होत आहे सगळं? काय होत आहे सगळं? म्हणजे तू इथेच होतास? गबे, प्रश्न विचारायचे नाही मला. मी विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तो आकाश ठाकूर बनी आणि वसूला इथून कसा घेऊन गेला? अरे आता आम्ही काय सांगणार? हा, आता तू चिडलायस म्हणजे तू बघितलंस ना सगळं. शानपणा करू नको ये म्हाताऱ्या. शांत बसायचा. मी आता काय करीन ना ते मी सुद्धा सांगू शकणार नाही. शार्दूल, तू आता काही करू शकणार नाहीस. वसू आणि आकाशरावांमधले सगळे गैरसमज दूर झालेत. नाही नाही नाही, शक्य नाही ते. अरे आता तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना कसे हसत हसत एकत्र निघून गेले ते. तुझा खेळ संपलाय शार्दूल. बनी आणि वसू आता त्यांच्या घरी गेलेत आणि तिथे सुखाने राहणार आहेत ते. तूही जा तुला हवं तिथे आणि जग तुझ्या मनासारखं. पण प्लीज आमच्या वसूचा पिच्छा सोड. पिच्छा सोडू? तुमच्या वसुंधराचा पिच्छा सोडू? ठीक आहे ठीक आहे, सोडतो तिचा पिच्छा सोडतो आणि आता जाऊन तिच्या डोक्यावर बसतो. माझं आयुष्य बर्बाद केल्यानंतर त्या आकाश ठाकूर बरोबर तुला सुखाचा संसार करायचाय ना, तोच करू देणार नाहीये मी. मी मेलो ना तरी तिला माझ्या बरोबर घेऊन जाईन, पण आनंदाने जगू देणार नाही हे नक्की. आता बघत राहाल तुम्ही तिघही, बघत राहाल. अरे हळूहळू कार हलते, हळूहळू. बाबा, आजचा दिवस खूप चांगला आहे आणि मला माहिती होतं तुमच्या दोघांची बत्ती होणारच आहे. ए बाबा, ए आई, आता कधीच कट्टी करायची नाही हा तुम्ही दोघांनी. नाहीतर आम्ही तुम्हा दोघांना खोलीमध्ये बंद करून टाकू. अखिल दादाच्या हळदीला केलं होतं ना तसं. बंद करून टाकू, बंद करून टाकू, बंद करून टाकू, बंद करून टाकू. ठीक आहे ठीक आहे, मी ना विसरून गेलो होतो की तुम्ही तिघं एकत्र आल्यावर किती आगाऊपणा करता ते. काळजी नका करू मुलांना. आता परत कधीच कट्टी घ्यायची वेळ नाही येणार, कारण तसं काही कारणच उरलं नाहीये ना आता. येस, आता सगळे आधीसारखं होणार. एकत्र शाळेत जायचं, एकत्र अभ्यास करायचा, एकत्र खेळायचं, एकत्र झोपायचं आणि खूप मजा करायची. चिनू, मी तुला आधीच सांगते हा, मी रात्री झोपताना आईच्या बाजूला झोपणार. चले, मी आईच्या बाजूला झोपणार. मी झोपणार, मी झोपणार. चला, मी झोपणार, मी झोपणार, मी झोपणार, मी झोपणार, मी झोपणार. थांबा, मी सांगते. दोघी माझ्या एकेका बाजूला झोपते. या बाजूला चिनू झोपेल आणि या बाजूला मनू. ओके? आणि बाबा, मी तुझ्या बाजूला झोपणार हा. ओके डन. रोज एक दिवस बाबांनी स्टोरी सांगायचं आणि एक दिवस आईने गाणं गायचं. झालं वसुंधरा, आपली ड्युटी सुरू.